कशी झाली माझी फजिती ते व्हिडिओमध्ये पुढं कळलंच. पण त्या अगोदर आज काव्याच्या स्कूलमध्ये होतं ॲनिमल वीक सेलिब्रेशन. तर त्यासाठीच तिला इथे लायन बनायचं होतं, म्हणून तिच्या आवडीनुसार ती लायन वगैरे बनली होती. तर त्याचा ड्रेसअप वगैरे केलं होता आणि तिला सगळं तो ड्रेस घालूनच करायचं होतं. तर ती दूध वगैरे पण तो ड्रेस घालूनच पित होती आणि तिच्या आवडीचे आज आलू पराठे बनवले होते टिफिनसाठी. तर इथं छान अशी मी भाजी वगैरे रेडी करून घेतली आणि पीठ वगैरे मळून घेतलं होतं. पण भाजी गार व्हायला वेळ होता म्हणून तिच्यापुरती मी प्लेटमध्ये काढून गार करून घेतली आणि त्यानंतर छान असे गरमागरम पराठे वगैरे करून तिचा टिफिन वगैरे पॅक केला आणि तिला स्कूलसाठी रेडी केलं. तर आम्ही खाली जाऊन थोडंसं फोटोशूट केलं व्हॅन येईपर्यंत. तर माझी फजिती झाली अशी की कारण की ॲनिमल डे सेलिब्रेशन होतं, तर टीचरचा मेसेज खूप लेट आला, एकदम संध्याकाळी 6 ते 7 वाजता. आणि त्यावेळेला मग कार्डबोर्ड पण अवेलेबल नव्हतं माझ्याकडं की तिचं कटआउट वगैरे तयार करून घेईल, आणि ड्रेपरीचे शॉप वगैरे पण माहिती नव्हते की त्यावेळेला उघडे असतील की नाही. म्हणून मग मी शेवटी एटिकेट ह्याने फोन करून विचारलं, तर ते म्हणले की या तुम्ही. तर तिथून मग आहोंना ड्रेस वगैरे आणायला लावला आणि त्यानंतर मग सगळी तयारी केली. आणि त्यानंतर तिला सोडून आलं तर मी पण छान असे पराठे वगैरे बनवून घेतले आणि मी पण नाश्ता वगैरे करून घेतला. आणि त्यानंतर एवढा सारा पसारा झाला होता तर तो आवरून घेतला. आणि दुपारच्या वेळेला उद्यासाठी मग मी तर इडलीसाठी तांदूळ आणि उडीद डाळ भिजवली होती. तर असा होता आजचा ब्लॉग. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.